विसरण भावा गुण गायनावळी हीची माझी सर्व जोडी न लगे मुक्ती धन संपदा संत संग दिली सदा गुण गायनावळी हीची माझी सर्व जोडी तुका गर्भवासी तुका मनी गर्भवासी सुखी गुण गायनावळी हीची माझी सर्व जोडी महायोगे भीमरथं वरम पुंडरीकाय दातो मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दं परब्रह्मलिङ्गं म्हणजे पाण्डुरङ्गं सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। परमसुखदं केवलं ज्ञानवर्तिं दन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमशादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादिसाक्षितं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि। श्रीपादनाथं गुरुराजवैर्यं मुमुक्षनाम ज्ञानदानैकलक्षणं घोटीक्षत्रनिवासं तं नमामि वेदविन्दावरिष्ठम्। ओ ज्ञानेश्वरा करुणाकरा तुमचा अनुग्रह लादलो पवन साधो चराचरी राधा मेरी स्वामिनी मेरा दे जी को दास जन्म जन्म मोहि दीदियो श्री वृंदावन को वास विठोल प्राप्त प्रसंगी प्राप्त घटिका तुम्हा सारख्या संत सज्जनांच्या सेवेसाठी उपस्थित केलेला अभंग निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगाचे जगद्गुरु वैकुंठवासी वैराग्याच्या मूर्तिमंत श्री संत महाराज पवित्र श्री इंद्रायणी नदी आणि त्या इंद्रायणी काठी बसलेलं छोटंसं सुंदर असं देहू गाव आणि त्या देहू गावामध्ये जगाच्या कल्याणार्थ जन्माला आलेले महान साधू संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांच्या अभंगवाणीतून तुम्हा सारख्या संत सज्जनांच्या सेवेसाठी निवडलेला अभंग या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय माग कीर्तन सांगण्याचे कीर्तनाचा परिहार देणे हे वक्त्याचं कर्तव्य असतं। कीर्तन किम निमित्ताने आपलं पवित्र सुंदर असं हे साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही नगरी श्री क्षेत्र वार नावाचं गाव आणि हे वार या गावामध्ये भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने नवनाथांच्या कृपा आशीर्वादाने तसेच सद्गुरु संत गौतमगीर बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने
त्यांच्या समाधी सोहळ्याचं औचित्य साधून जी माऊली जायखेडेकर यांच्या कृपा आशीर्वादाने, संत गौतम गिरजी बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने, श्रीराम उपासक भिक्कनजी महाराज यांच्या प्रेरणेने व हरिभक्तपरायण दिनेशातील ही आजची जागराची मागणी पर असणारी कीर्तन रूपे सेवा समस्त ग्रामस्थांनी या ठिकाणी माझ्याकडे सोपवली. आपल्या गावामध्ये माझ्या येण्याचा योग हा काही प्रथमता नाही. चौथं पाचवं कीर्तन आपल्या गावामध्ये असलं पाहिजे. कोरोनाच्या आधीही सप्त्यामध्ये 2 कार्यक्रम झाले, नंतरही झाले. अनेक मध्ये 4-5 वर्षाचा गॅप पडला आणि यावर्षी पुन्हा या ठिकाणी आमचे आदरणीय हरिभक्तपरायण वाघ साहेब पोलीस क्षेत्रामध्ये कार्यरत, जरी कीर्तनाला येणं होत नाही, परंतु वर्षभरातून नेहमी ते आमच्या संपर्कात असतात. आणि त्यांनी यावर्षी कॉल केला. सगळ्या सप्ताह कमिटीने आग्रह धरला की माऊली महाराजांचं कीर्तन आपण यावर्षी करूया. आणि त्यांनी कॉल केला आणि माऊली महाराज म्हणजे तुम्हाला यावर्षी यावं लागेल, वारचं बऱ्याच दिवसापासून आपली सेवा नाही, म्हणून या ठिकाणी येण्याचा योग पुन्हा या ठिकाणी आपल्या गावामध्ये घडला. सगळ्यांचं दर्शन घडलं आणि कदाचित श्री सद्गुरू संत गौतम गिरी बाबा यांना माझ्याकडून सेवा करून घ्यायची असेल, कारण मी आपल्या गावाला आल्यानंतर स्वतःला भाग्यवान समजतो की मी वारकरांची सेवा नाही किंवा वार ग्रामस्थांची सेवा करण्यासाठी नाही, तर श्री संत सद्गुरू गौतमगीर बाबांची सेवा करण्यासाठी या ठिकाणी कीर्तनाला येत असतो. अशी सुंदर बाबांच्या या समाधीने पावन पुनीत झालेली ही आपली नगरी, ही आपलं गाव. आणि या ठिकाणी आजची कीर्तन रूपी सेवा, आजचे यजमान ज्यांनी नाथ सेवा घेतली, कैलासवासी पार्वताबाई देवचंद्र धावाडे यांच्या स्मरणार्थ संत भोजन दुपारचं संत भोजन राजेंद्र देवचंद्र पाटील यांच्याकडे झालं आणि संत भोजन रात्रीचं जे होतं ते राजेंद्र हिम्मतराव पाटील यांच्याकडे झालं. या दात्यांनी मोठं अंतःकरण पुढे करून त्या ठिकाणी अन्नदानाची ज्ञानदानाची सेवा घेतली. मग हा 16 आजचा संपन्न झाला. आपण भगवंताकडे एकच इच्छा व्यक्त करूया, गौतमगिरी बाबा नाथ महाराजांकडे एकच त्या ठिकाणी आपण विनवणी आणि आशीर्वाद मागूया. या दात्यांनी धर्माच्या कार्यासाठी एक पाऊल पुढे टाकलं. भगवंतांनी यांच्या आयुष्यात हजारो पावलांनी यावं आणि या दात्यांच्या आयुष्यात कल्याण करावं आणि असंच अन्नदानाचं त्या ठिकाणी सद्बुद्धी यांच्याकडून देत राहो, यांच्याकडून घडत राहो. महाराज या धर्मबीजेमध्ये या ठिकाणी बाबांच्या सेवेमध्ये जो कोणी सेवा देतो, लक्षात घ्या, म्हटलं कवय सरीन कवय पुरणपोळी खाऊ असं यायला म्हणून वास येत असेल तुम्हाला, फक्त नाका तिकडे जाऊ देऊ नका, नाका बरोबर मन जाऊ देऊ नका. काय नाही, उद्या महाप्रसाद तुम्हालाच भेटणार आहे, टेन्शन घेऊ नका. कारण नाक पॅक कर टाक मला त्या पुरणपोळीसने शिजाल टाकेल दिख राहिनी वाटत आहे. हा डाळ शिजाल टाकेल, काय वांधा. महाराज असो, बऱ्याच दिवसांनी आपल्या सेवेचा योग आला आणि नेहमीप्रमाणे जेवढं उत्साहाने तुम्ही कीर्तनाला सहभाग घेतात, तेवढ्याच बहुसंख्येने आजही महाराज तुम्ही वारकर सगळेजण बहुसंख्येने उपस्थित आहेत. आनंद वाटला. सेवेसाठी निवडलेला अभंग, या अभंगातून महाराज जगद्गुरु तुकोबाराय मागणी करतात. काय करतात? मागणी. ऐका, अभंगातून कोण मागतात, कोणाकडून मागतात, काय मागतात आणि कशासाठी मागतात. अभंगातून कोण मागतात? जगद्गुरु तुकोबाराय मागतात. कोणाकडून मागतात? भगवंताकडून मागतात. काय मागतात? संतांची संगत मागतात. आणि कशासाठी मागतात? तर आत्मसुखासाठी मागतात. वास्तविक पाहायला गेलं तर जगद्गुरु तुकोबाराय आणि मागणं एकमेकाजवळ येणं असंभव. कारण तुकोबाराय सांगतात, काही मागणी
वडिलांची रीत जाणतस आमची वडिलांची रीत म्हणले काही मागणं हे आमच्या जीवनात उरलेलं नाही कारण जीवनात कोण मागतोय ज्याचं जीवन अपूर्ण आहे तोच मागतो का ज्याचं जीवन पूर्णत्वाला पोचलो त्याच्या ठिकाणी मागणे संभवतच नाही मागतच नाही मागतो मागणाऱ्याला हलका समजलेलं आहे पूर्णपणे याचक समजलेलं आहे तृणागती लगुस्तुल तुला जपी याचक हा गवतापेक्षा कापूस हलका कापसाईपेक्षा याचक हलका तो इतका हलका गवताला कापसाला वारा उडून येतो पण याचकाला उडून येत नाही कारण का हा म्हणतो माझ्याकडून काहीतरी मागेल बरं ठीक आहे मानवाचा गुणधर्माची मागणी सुटला नाही महाराज कोणाला सुटला नाही बाबापासून कोणाला सुटला नाही आपला धर्म काय स्वभाव मागणे बरं ठीक आहे मग मागावं कोणाकडून काय मागावं या गोष्टीचं तरी मानवाला ज्ञान असावं मी म्हणणार नाही तुम्ही मागू नका मागणं गुणधर्मच आपला पण काय मागावं हे आपल्याला कळलं पाहिजे नाही तर लोकांना महाराज कोणाकडून काय मागावं हे कळत काय झालं एका शेतकऱ्याला राजा प्रसन्न झाला गावच्या एका गरीब माणसाला राजा प्रसन्न झाला कोण प्रसन्न झाला राजा गावच्या टपरीवाला नाही बरं कोण प्रसन्न झाला राजा पण आता राजा प्रसन्न झाल्यानंतर राजा म्हणतो बोल तू गरीब आहेस तुझी गरिबी दूर करायची बोल काय मागायचे ते माग तो जवळ आला म्हणजे महाराज मला काही नको राजा साहेब मला काही नको फक्त तंबाखूसाठी चुना पाहिजे म्हणजे आता राजाची प्रसन्नता कशावर वागली चुन्यावर म्हणजे कोणाकडून काय मागावं हे लोकांना कळत राजा कुठं राजाचं लेवलचं काहीतरी मागावं तसं देवासमोर गेल्यानंतर देवाची स्थिती काय देवाची लेवल काय आणि त्याच्याजवळ मागतो का बरं ठीक आहे यांनी मागलं तंबाखू मागली सुख भेटलं का अहो थोबाळ सडली महाराज तंबाखू खाऊ खाऊ लोकांची कॅन्सर झाली पण तरी लोकांच्या टकोऱ्यात काय बसलं सरकारने खूप प्रयत्न केला वाघ साहेब लोकांनी तंबाखू सोडावी पण लोक इतके डेंजर ना लोकांनी सरकारची जिरवली पण यांनी सोडली का सरकार पुडीवर तंबाखूच्या पुडीवर पूर्वी एक वाक्य लिहायचं काय तंबाखू ही शरीराला हानिकारक आहे का बुवा लोकांनी सोडावी म्हणून पण सोडली का लोकांनी अजिबात नाही सरकार म्हणले हे वाक्य परवडत नाही मग ते वाक्य काढलं आणि दुसरं वाक्य चिटकवलं काय तंबाखूमुळे कर्करोग होतो व आता तरी लोक सोडतील तरी लोकांनी सोडली नाही काय तंबाखू बोलत चालायचं काय तंबाखू ते वाक्य बी काढलं मग मध्यंतरी सरकारने विंचू चिटकवला विंचू सारखं जे रे बा खाऊ नका सरकारने पुढेवर विंचू चिटकवला तरी लोकांनी सोडली नाही काय तंबाखू चला पुढे तो इच्छू पण कटाय पैग्या महाराज तो म्हणे काय परवडणार नाडे तो बी बाला खाल्लास म्हणे घ्या मग विंचू गेला आणि आता सध्या लेटेस्ट काय चिटकवलं सडेल थोबाड काय चिटकवलं सडेल थोबाड आता नका दाखवू नंतर दाखा पुढीवर काय चिटकवलं सडलेलं थोबाड सरकारने पुढीवर सडलेलं थोबाड चिटकवलं तरी लोकांनी सोडली नाही काय तंबाखू नाही परत रिवर्सले जरा नीट विचार करा चांगला बारीक विचार करा सरकारने पुढीवर विंचू सडलेलं थोबाड चिटकवलं तरी लोकांनी सोडली नाही काय तंबाखू नाही परत पुन्हा रिवर्स घेतो जरा नीट विचार करा नीट उत्तर द्या सरकारने पुढीवर सडलेलं थोबाड चिटकवलं तरी लोकांनी सोडली नाही काय लाज विठाल काय सोडली नाही पोरानो बोला काय सोडली नाही लाज आता तरी सोडा काय तंबाखू बचत गट फक्त यासले नेवर तुमले बी सांग रानू नाही रोज सकाळ मग तुम्हाला कार्यक्रम झाला सुरत भुसावल मग टेन्शन थांबलेच तयार नाही काय मायस ना 32 ठेसणे काय बघ्यात व पण दल्ली कोणता ठेशनले पुराव ते समजच नाही काय मिसरी तपकीर अरे दारू गांजा मत पियो यारो
जाते हैं। इच्छा केली व्यसनाधीनतेची, महाराज मला सांगा झालं कल्याण? हा, कोणाचं कल्याण झालं नाही महाराज, पण मनुष्य इच्छा करतो। हो, पानटपरीवर जर रामभाऊ उभा असेल, याच्याकडे तंबाखू नसेल म्हणजे रामभाऊ खात नाही, तो फक्त उभा असतो। गेल्या गेल्या याला जर तंबाखू पाहिजे असेल तर डायरेक्ट रामभाऊ पण तंबाखू मागू ना, का रामभाऊ तंबाखू द्या, पण नाही। अहो म्हणे रामभाऊ राम राम, म्हणे राम राम। अहो म्हणे तुम्हाला मायाकडे गे तू, म्हणे हा, म्हणे काय, म्हणे कपाशी पेरेले, म्हणे काय कपाशी लायले, म्हणे अशा टपोऱ्या बोंडे, काय तुमनी कपाशी, काय तुमनी कपाशी, आखा गावमा तुम्हाला सारखी कपाशी नाही, काढा म्हणे तंबाखू। अहो तू कपाशी काय, तुला तंबाखू नाही, तंबाखू मांग भाऊ। तो म्हणजे मनवावर मग कपाशी नाही, हरभरा पेढे शिलगाव म्हणे काढ तंबाखू, आता जाऊ दे म्हणे। जीव इच्छा व्यक्त करतो व्यसनाधीनतेची, परंतु मला सांगा व्यसन करून कल्याण झालं? मागणी केली महाराज राजाकडून, कल्याण झालं? म्हणजे कोणाकडून काय मागावं हे जीवाला कळत नाही। युद्धापूर्वी भगवंताकडे महाराज दुर्योधन आला, उशाशी बसला। थोड्या वेळाने अर्जुन आला, अर्जुन पायथ्याशी बसला। भगवंत ते विश्रांती करत होते, भगवंत उठले, पुढे अर्जुन दिसला। अर्जुनाला विचारत, अर्जुन केव्हा आलास? मागून दुर्योधन म्हणला, ओ देवा मी आधी आलो, मला पहिली विचारा कशासाठी आलाय? बरं ठीक आहे म्हणे, मला माहिती आहे दोघं कशासाठी आले। एका बाजूला मी आहे आणि दुसऱ्या बाजूला माझे चतुरंग सैन्य, काय हवं बोल? दुर्योधन म्हणतो, म्हणले एका बाजूला कृष्ण, एका बाजूला चतुरंग सैन्य, म्हणले सैन्य मागून फायदा होईल, या कृष्णाला मागून फायदा नाही, हा एकटा काय करेल म्हणले। आणि हा म्हणतो मी शस्त्र उचलणार नाही, दोन हिताच्या गोष्टी सांगितल्याशिवाय राहणार नाही, याला येतं तरी काय म्हणले। आतापर्यंत बायकांचे कपडेच पडून नेले, आतापर्यंत चोऱ्याच केल्या, हे सगळे दुर्योधनाच्या अवलादीचे बरं का, अजून पण आहेत। देवाच्या चरित्र किंवा देवाने केलेलं कर्तृत्व त्याच्याबद्दलच्या चुकीच्या पद्धतीने विचार करणारी मानवीय जात म्हणजे दुर्योधनाची अवलाद। म्हणले हा एकटा कृष्ण काय करेल? नाही मागितलं, सांगितलं म्हणे देवा तुझं चतुरंग सैन्य जे आहे ते मला हवं। मला सांगा कितीही मागितलं सैन्य, कितीही मेंढ्या मागितल्या, पण रस्ता वळण देणारा मेंढपाळ महत्वाचा आहे। एक मेंढे जर विहिरीत गेले तर सगळे विहिरीत पडणार, पण सूत्रधार महत्वाचा आहे। मेंढ्या मागितल्या, सैन्य मागितलं, देऊन टाकलं। अर्जुनाला म्हणला, अर्जुन बोल, याने तू सैन्य मागितलं, तर तुला काय हवं? अर्जुन म्हणला, देवा मला आधी जरी चान्स आला असता मागण्याचा तर मी फक्त आणि फक्त तुलाच मागितलं असतं। खरे जे भक्त असतात ते देवाशिवाय दुसरी इच्छा करत तो माझा